So I welcome you all the students, faculty members, parents who have joined on this virtual online yoga session on occasion of International Day of Yoga, 7th International Day of Yoga. And we are fortunate to have Mrs. Sheetal Parade. She is a certified yoga teacher, certified diet and nutrition course certified panic healer. She is owner of Moksha Healthcare Center, which is a physical and mental health care center in Baramati. She is a counselor at Saidham Pratishthan Baramati. Recently, she has organized online yoga pranayam meditation shibir, 8 days workshop for COVID and post-COVID patient. So instead of taking too much time, I hand over the session to Sheetal Madam. Ma'am, Yes, you sir. can take over. Yes, thank you, sir. Thank you so much. माझा आवाज व्यवस्थित येतोय सर्वांना? माझा Yes, ma'am. व्हिडिओ आणि ऑडिओ सगळं क्लिअर आहे? मोक्ष Yes, ma'am. ओके, येस, थँक्यू. सर्वप्रथम धन्यवाद सर. आपल्या संस्थेचं, आपणा सर्व टीमचं आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मी स्वागत करते आणि आभार मानते. थँक्यू सो मच. आज 21 जून, आज आपला आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. खरं तर योगा म्हटलं की सगळ्यांच्या नजरेसमोर फक्त वेगवेगळे आसनं करणं, पोट, श्वास किंवा बाकीच्या गोष्टी. त्याचबरोबर योगा म्हटलं की भगवा कपडे किंवा भगवा वस्त्र धारण करून आपल्यात कुठेतरी संन्यास घेऊन जाणारे योगी महापुरुष आपल्या डोळ्यासमोर येतात. खरं तर योगाबद्दलचे हे थोडेसे असणारे गैरसमज आहे. योगा हा प्रत्येक जनमानसात पोहोचवण्याचं कार्य आपल्या अनेक योगी पुरुषांनी केलेलं आहे. मग त्यामध्ये आपले शिवानंद सरस्वती स्वामी असतील, शिवाय आपले सत्यानंद स्वामी असतील, आजपर्यंत रामदेव स्वामी बाबांपर्यंतचे आणि इथून पुढेही सगळे जे चालत आलेले आहेत, या सगळ्या योग महापुरुषांचे आपल्याला मनापासून आभार मानावे लागतील. कारण त्यांनी हा संन्यास घेऊन करण्यापेक्षा घरोघरात पोहोचवलेला एक कार्यपद्धती आहे. आपल्या शरीराला, मनाला, आपलं स्वास्थ्य, आपलं निरोगी आरोग्य जीवन जगवण्यासाठी दिलेला एक छान उत्तम मार्ग आहे. योगामध्ये असणारा योगासन, प्राणायाम आणि मेडिटेशन हे एक प्रकार पडतात. खरं तर योगा ही खूप मोठी, इट्स अ व्हेरी व्हेरी ह्यूज कॉन्सेप्ट टू अंडरस्टँड. आता सध्या तरी आपण फक्त योगामधील योगासने आणि प्राणायाम याचा अभ्यास करूया. आपण या सर्व गोष्टी रोजच्या रोज केली तर आपण अगदी आयुष्यभर आणि तेही दीर्घायुष्य होऊन खूप आनंदाने शारीरिक व्याधींविरहित आपण हा एन्जॉय करू शकतो आयुष्य. त्यासाठी रोजच्या रोज तुम्ही एक्सरसाइज केले पाहिजे. रोजच्या रोज तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे. आता मेडिटेशन म्हणजे फक्तच ध्यान मुद्रा घेऊन एक कुठेतरी डोळे बंद करून शांत ठिकाणी बसणं असा होत नाही. तोही त्यातला एक प्रकार आहे किंवा एक पद्धत आहे करण्याची. मेडिटेशन म्हणजे खरं तर तुम्हाला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो, ज्या कार्य करताना तुम्हाला खूप छान वाटतं किंवा करण्याची आपसूक इच्छा होत असते, ह्या सर्व गोष्टी करणं म्हणजे मेडिटेशन आहे. त्यामुळे डू मेडिटेशन. इन मेडिटेशन डू व्हॉट एव्हर यू लाईक. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक असतात. एकूणच काय तर आनंदी राहणं. अंतिम ध्येय असतं सुखी, समाधानी आणि आनंदी राहणं. योग हे कर्मसु कौशल्यम हे आपल्या श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कर्मातून आनंद, कर्मामध्ये चांगला योग जुळवून आणण्यासाठी, कर्मामध्ये चांगलं कौशल्य करण्यासाठी जे आपल्याला करावं लागतं किंवा कर्मातील कौशल्य म्हणजेच योग, असं या श्रीकृष्णाने आपल्या भगवद्गीतेमध्ये मांडलेली कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की आपलं अंतिम ध्येय हे सुखी, समाधानी, आनंदी राहणं आहे. मग ह्या भौतिक सुखातून कायमस्वरूपीचा आनंद मिळत नसतो. म्हणजे तुम्ही खूप काही मोठ्या घरात राहत असताल, तुमच्याकडं अगदी छान कपडे असतील, मोठे मोठे मोबाईल असतील किंवा काय त्या भौतिक सुखाचा आनंद हा परमनंट नसतो. तर तो एक निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीतून मिळत असतो. तुमचं शरीर, तुमचं स्वास्थ्य
तुमचे विचार, तुमचं आरोग्य हे जितकं छान आणि उत्तेजित असेल तितकं तुम्हाला आनंद हा परमनंट राहत असतो. ह्या विषयावर बोलायला गेलं तर दिवस कमी पडतील, त्यामुळे आपण आता थेरॉटिकल सोडून आता प्रॅक्टिकलचा अनुभव घेऊयात. फक्त ह्या सर्व योगी महापुरुषांना, आपल्या पुरातन, आपल्या संस्कृताला, आपल्या ग्रंथांना अभिवादन करून आपण प्रार्थना सुरुवात करूया. सगळ्यांनी ताठ बसायचंय, पाठीचा कणा सरळ, खांदे बिलकुल झुकलेले नकोत, एकदम स्ट्रेट हवेत आणि नमस्कार स्थितीमध्ये डोळे बंद करायचे सर्वांनी. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. हळुवारपणे हातांवर हात सोडायचे आणि डोळ्यावर चेहऱ्यावर ठेवून डोळे उघडायचे आणि दंड स्थिती म्हणजे उभा राहून आपण आसनांना सुरुवात करणार आहोत. सर्वांनी उभं राहायचं. पायामध्ये डिस्टन्स घ्यायचा. ज्यावेळेस आपण कुठलीही आसनं किंवा कोणताही व्यायाम प्रकार करू त्याच्या अगोदर पूर्व हालचाली करणं खूप आवश्यक असतं. ह्या पूर्व हालचालींमुळे जो काही आपल्या सांध्यांमध्ये मल साचलेला असतो तो कमी होऊन ताठरता कमी व्हायला मदत होते. शिवाय आपण उठल्यानंतर ज्या पद्धतीनं आळस देऊन हाडं मोकळी करतो किंवा अंग मोकळं करतो त्याच पद्धतीचं एक छोटस कार्य पण आपले हे सूक्ष्म व्यायामाने होत असतं. सूक्ष्म व्यायाम हे अतिशय सोपे, हलके फुलके करणं सोपं असलं किंवा दिसायलाही अगदी सहज असले तरी त्याचे फायदे खूप आहेत. त्यामुळे कोणताही व्यायाम प्रकार असेल तर तो व्यायाम प्रकार करताना अगोदर सूक्ष्म हालचाली किंवा आपण एक्सरसाइज जो म्हणतो वॉर्मअप एक्सरसाइज तो कंपल्सरी सर्वांनी करायचा आहे. आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी अगोदर पाय जोडलेले नमस्काराची स्थिती घ्यायची आणि आता श्वास घेत घेत हात वरती घ्यायचाय आणि बाजूला श्वास सोडत सोडत हात खाली घ्यायचे. इनहेल, श्वास घेत हात वर. एक्झेल, श्वास सोडत हात खाली. पुन्हा एकदा नमस्कार स्थितीतून श्वास घेत आत. इनहेल, एक्झेल. लास्ट काउंट. इनहेल, नमस्कार स्थितीतून हात वर. एक्झेल. आता उलट करायचंय आपल्याला. श्वास सोडत सोडत हात बाजूने वर घ्यायचे. एक्झेल, श्वास सोडत हात बाजूने वर. नमस्कार स्थितीत. पुन्हा एकदा हात खाली. श्वास सोडत निम्म्यापर्यंत हात घ्यायचे. नंतर निम्म्यातून हात वर घेताना श्वास आत घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा सोडायचा आहे हात खाली घेताना. लास्ट काउंट. पूर्णपणे श्वास सोडत निम्म्यापर्यंत हात आणि आता श्वास घेत हात वरती. पुन्हा श्वास सोडत हात खाली अँड रिलॅक्स. आता पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. पाठीचा कणा सरळ, खांदे सरळ. आता श्वास घेत हात वरती घ्यायचंय, एकमेकात अडकवायचेत, उलट करायचंय आणि श्वास घेत घेत हात वरती. ज्यावेळेस आपण श्वास आणि हालचाली यांचा मेळ साधतो त्यावेळेस आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतात. बाकीचे त्रास कमी होतात. लचक भरणं किंवा श्वासांमुळे होणारे काही त्रास असतील तर ते कमी होतात आणि आपल्याला रिझल्ट खूप पॉझिटिव्ह मिळतात. त्यामुळे श्वास आणि हालचाली यांना एकत्र करायचंय. आता श्वास घेत पायांच्या टाचा उचलायच्यात. श्वास घेत टाचा उचलायच्या. ताडासन. बॅलन्स करायची आहे बॉडी. श्वास सोडत हात खाली. पुन्हा एक टाचा खाली. हात तसेच ठेवायचे.
कानाला चिकटवायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा श्वास घेत हात वरती, पाय वरती, बॅलन्स्ड बॉडी अँड रिलॅक्स. एक्झेल, पाय खाली. अगेन लास्ट काउंट. इनहेल, पाय उचलायचे वरती, पूर्ण बॉडीला ताण द्यायचा आहे, वरती खेचायची आहे बॉडी. एक्झेल अँड श्वास सोडत सोडतच हात पूर्णपणे खाली आणायचे. मध्यंतरात आले की हाताची मूठ सोडायची. रिलॅक्स. अगेन आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. त्यासाठी श्वास घेत हात मध्यांतरापर्यंत, हातात हात घालायचे. पुन्हा श्वास घेत हात वरती आणि आता डाव्या बाजूला झुकायचे. याच्यामुळे बाजूचे जे आपले पूर्ण सांध्याने अवयव असतात ते मोकळे होतात. सरळ श्वास घेत, सरळ श्वास सोडत उजवीकडे. उजवीकडे किंवा डावीकडे झुकताना हातात असं अंतर नाही पडू द्यायचे. दोन्ही हात कानाला चिकटलेल्या स्वरूपात. अगेन श्वास घेत वरती, पुन्हा श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वरती, अगेन श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वरती आणि श्वास सोडत हात खाली. रिलॅक्स. सर्वजण करू शकतात हा व्यायाम प्रकार. रिलॅक्स व्हायचंय. आणि आता मेरुदंड संचालन करणार आहोत, म्हणजे कमरेसाठीचे एक्सरसाइज. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे पाय व्यवस्थित 1.5 फुटाचं घ्यायचंय. हात शरीराभोवती, श्वास घेत घेत हात बाजूने वर उचलायचे. इनहेल आणि आता लेफ्ट साइडला टर्न करायचंय. त्याबरोबर हात एकदम पॅरलल असले पाहिजेत. खाली वर मागे पुढे नको. आणि मान पाठीमागे. गुडघ्यातून वाकायचं नाहीये, पाय उचलायचे नाहीये, पाय सरळ, मान पाठीमागे. जेवढं शक्य जाणं तेवढं शक्य असेल तेवढं जायचा प्रयत्न करायचा. पाय उचलायचे नाही. रिलॅक्स, रिलॅक्स. अगेन राईट साइड. जेवढं जाणं शक्य तेवढं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर पाठीमागच्या हातावर. रिलॅक्स. पुन्हा एकदा लेफ्ट साइड, राईट साइड, अँड रिलॅक्स. श्वास सोडत हात खाली. पायातलं थोडंसं अंतर वाढवायचंय. मेरुदंड संचलन 2 म्हणजे कमरेच्या व्यायाम प्रकारातला दुसरा प्रकार करतोय. आता श्वास सोडत हळुवारपणे खाली वाकायचे आणि उजव्या हातानं डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. श्वास सोडत. त्याच वेळेला डावा हात तुमचा वरती आणि नजर सुद्धा वरती. अप, साइड चेंज, अप, साइड चेंज, लेफ्ट साइड, अप. पुन्हा श्वास सोडत खाली उजवीकडे, नजर हात वरती, अप अँड रिलॅक्स. हात सावकाश, हात श्वास सोडत खाली घ्यायचे, पाय जवळ घ्यायचे. आता आपण करणार आहोत गुडघ्यांसाठीच, म्हणजे जानू संचलन. गुडघ्यांवर हात ठेवायचे. बेंड, स्टँड, बेंड, स्टँड, फॉरवर्ड, स्ट्रेट. Again last count and relax. Now rotation, right to left rotation. 1, 2, 3. Opposite. 1, 2, 3 and relax. आता आपण पायामध्ये अंतर घ्यायचंय. डावा पाय जो आहे तो डाव्या बाजूला जास्तीत जास्त घ्यायचंय. आपण करत आहोत आता त्रिकोणासन. त्यासाठी डावा पाय जास्तीत जास्त डाव्या बाजूला आणि पायाचा तळवा डाव्या साईडला. उजव्या पायाचा तळवा सरळ, डाव्या पायाचा तळवा डाव्या साईडला. गुडघ्यातून सरळ पाय करायचे. हळुवारपणे उजवा हात उजव्या कानाला चिकटवायचा. श्वास घेत घेत आणि आता श्वास सोडत सोडत खाली झुकायचंय डाव्या बाजूला. बिलकुल पाठीमागे किंवा पुढे किंवा गुडघ्यातून वाकायचं नाही. हात सरळ खाली घ्यायचाय, हात सरळ खाली घ्यायचाय. रिलॅक्स. श्वास घेत घेत वरती, श्वास सोडत सोडत हात खाली. आता डायरेक्शन चेंज. पायाचा तळवा सरळ करायचा आहे. आता उजव्या बाजूला, उजव्या पायाचा तळवा उजव्या दिशेला. डावा हात कानाभोवती श्वास घेत घेत
आणि आता श्वास सोडत सोडत खाली जायचं. इनहेल, श्वास घेत घेत वरती अँड रिलॅक्स. आता आपण करणार आहोत हनुमंतासन किंवा वीरासन. त्यासाठी पाय एका बाजूला घ्यायचाय, डाव्या बाजूला बघायचंय, पुढचा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, पाठीमागचा चवडा बिलकुल उचलायचा नाही, म्हणजे टाच उचलायचे नाहीये, टाच टेकलेली स्वरूपात, शक्य तितका गुडघा सरळ, आणि डावा पाय पुढे, आणि प्रयत्न करायचा आहे कमरेतून गुडघ्यातून वाकून 90 डिग्री. हात थोडासा कमरेवर ठेवायचा आहे थोडा वेळ. पाठीचा कणा ताट बिलकुल पुढे नको, मागे नको, ट्राय टू बी स्ट्रेट. आणि आता नमस्कार मुद्रेतून हात वरती घ्यायचा आहे श्वास घेत घेत, आणि मान सुद्धा जरा वेळ वरती करायची. रिलॅक्स, श्वास सोडत हात खाली. डायरेक्शन चेंज, उजव्या बाजूला करायचंय, उजवा गुडघा वाकवायचा आहे, पाठीमागचा पाय सरळ 90 डिग्री, ऍटलिस्ट 90 डिग्री. हात कमरेवर कॉन्सन्ट्रेशन करायचंय. आणि आता नमस्कार मुद्रेतून हात वरती, मान वरती, कमरेतून वाकायचं आहे, पुश करायची आहे कंबर खालच्या बाजूला. रिलॅक्स, श्वास घेत घेत सरळ यायचं, पायातलं अंतर जवळ. आता आपण करणार आहोत संकट आसन. संकट या नावामध्ये आणि ऍक्च्युली आसनामध्ये फारसा काही संबंध नाहीये. हे आसनाचा सगळ्यांनाच फायदा होतो, स्पेशली फॉर स्टुडंट्स. कॉन्सन्ट्रेशन वाढणं, बॉडी बॅलन्स्ड होणं ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. सर्वजण हे व्यायाम प्रकार करू शकतात. त्यासाठी उजवा पाय डाव्या पायात अडकवायचा आहे, आणि नमस्कार. बॉडी स्ट्रेट, ट्राय टू बी बॅलन्स्ड. रिलॅक्स, हळुवारपणे पाय सोडायचा आहे. सेम विथ अपोजिट डायरेक्शन, डावा पाय उजव्या पायात अडकवायचा आहे, आणि नमस्कार मुद्रा. रिलॅक्स. याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढतं, रक्ताभिसरण जे आहे ते सुरळीत व्हायला सुरुवात होते. आपण आतापर्यंत जे काही एक्सरसाइज केले उभे राहून, त्या सर्वांमध्ये जो काही सांध्यांमधला मल असतो त्याचा निचरा होतो, बाहेर पडतो, आणि आपले रक्ताभिसरण, शुद्धिक्रिया ह्या व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. आता सर्वांनी खाली बसायचंय हळुवारपणे, पाय पसरून पुढे. बिलकुल असं बसायचं नाहीये पोक काढून, सरळ बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण पादांगुल संचलन करणार आहोत, म्हणजे पायांच्या बोटांच्या हालचाली. त्यासाठी फोल्ड करायचे, ओपन, फोल्ड, ओपन, पायांची बोट. हे सूक्ष्म व्यायाम जरी असले तरी अतिशय महत्वाचे आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे तुम्ही सगळ्यांनी करायचे, घरच्यांना करायला सांगायचे. आता घोटा संचलन, पूर्णपणे पायाचा पंजा गुडघे न उचलता उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला चिकटवायचा, हात खाली जमिनीला ठेवलेले, पाठीचा कणा सरळ. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी हात पाठीमागे असे ठेवायचे, असे नाही रिलॅक्स पोझिशन मध्ये नाही, पुढच्याच बाजूला, फक्त एक आधार म्हणून. रिलॅक्स. आता जानू संचलन म्हणजे गुडघ्याचा व्यायाम. आपण उभा राहून केला, थोडासा वेगळा आहे. ज्यांना गुडघेदुखी आहे, म्हणजे वयस्कर असतील किंवा अजून काही बाकीचे प्रॉब्लेम्स असतील, गुडघ्यांचा काही त्रास असेल, किंवा तो गुडघ्यांचा त्रास होऊच नाही यासाठी गुडघ्यांचे हे व्यायाम महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे. गुडघे, आय डोंट नो की तुम्हाला आता कॅमेऱ्यातून दिसते की नाही, पण गुडघे अशा वरच्या बाजूला खेचायचे, वरच्या बाजूला खेचायचे सोडायचे, खेचायचे सोडायचे गुडघे. प्लस सेकंड, अप डाऊन करायचेत. मग तुम्ही एकत्र दोन्ही अप डाऊन केले तरी चालतील, किंवा सिंगल सिंगल रॅन्डम अप डाऊन कंपल्सरी करायचे. ज्यांचा दुखावा आहे त्यांनी सुद्धा करायचे, दुखावा कमी होतो या गोष्टींमुळे. रिलॅक्स. नाव बटरफ्लाय, इट्स अ व्हेरी वेल नोन बटरफ्लाय. त्यासाठी जेवढं शक्य तेवढा पाय जवळ घ्यायचाय, पाठीचा कणा ताठ ठेवायचाय, जेवढं शक्य तेवढं पाठीचा कणा सरळ, आणि पाय जवळ घेऊन पूर्णपणे चिकटले. आता प्रयत्न करायचा हळुवारपणे करताना, श्वास घ्याल तेव्हा पाय वरती, श्वास सोडाल त्यावेळेस पाय खाली, आणि ज्यावेळेस फास्ट करताल त्यावेळेला तुमचं इनहेल एक्झेल एकदम नॉर्मल ठेवायचे, रिलॅक्स, आणि पायाची हालचाल भरपूर ठेवायची. नाउ यू ऑल आर यंगस्टर्स, सो वी मूव फास्ट. Up down, up down, up down, and relax. Now
मी 3 काउंट म्हणेल त्यावेळेला पाय प्रयत्न करा की खाली जमिनीला टेकवले पाहिजेत. मी एक करून दाखवते, जसं की 1 2 3 पूर्णपणे जमिनीला टेकवायचे. ठीक आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याच पोझिशन मध्ये थांबा, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी लगेच उचला. ओके, स्टार्ट. 1 2 3 अगेन 1 2 3 अँड नाव हाताचे कोपरे ह्याच स्थितीतून आपल्याला खाली न्यायचे. पाय पकडायचे दोन्ही पण आणि प्रयत्न करायचा आहे की हाताचे कोपरे आता जमिनीला टेकतील. बिलकुल असं करायचं नाहीये आणि मग खाली जायचं नाही. कमरेतून वाकायचंय, खांदे छाती पाठ सरळ आणि हाताचे कोपरे खाली. येस, प्रयत्न करा. मान डोकं कपाळ खाली जाईल. अप श्वास घेत वरती यायचं अँड रिलॅक्स. पाय पुन्हा आता सरळ करायचे, पाय सरळ. आपण आता वक्रासन करणार आहोत. त्यासाठी डावा पाय उजव्या पायाच्या जवळ, गुडघ्याजवळ पायाचा पंजा ठेवायचा आहे डाव्या पायाचा. आणि आता उजव्या बाजूला शेजारी हात ठेवायचा आणि डावा हात पण उजव्याच दिशेला दुसऱ्या हाताजवळ घ्यायचा आणि पूर्णपणे पाठीमागं बघायचं. बिलकुल असं कोणी झुकायचं नाहीये पुढच्या बाजूला. जेवढं शक्य तेवढं सरळ राहून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर पाठीमागच्या बाजूला, गुडघा सरळ, पायाचा पंजा सरळ. रिलॅक्स. पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते, मुवमेंट खूप छान होते. उजवा पाय डाव्या पायाजवळ, उजवा हात डाव्या हाताजवळ आणि पाठीमागे. रिलॅक्स. मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम असेल तर करू नका हे. अगेन डावा पाय आणि उजव्या बाजूला झुकायचे. रिलॅक्स. अगेन साइड चेंज, पूर्णपणे पाठीमागे अँड रिलॅक्स. आता आपण मत्स्यासन करणार आहोत. तत्पूर्वी आपण पश्चिमोत्तासन करूयात. अतिशय महत्वाचं आहे, दिसायला सहज सोपं आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की डोकं गुडघ्यांना चिकटवा. अतिशय महत्वाचा एक्सरसाइज आहे. याच्यामुळे जे काही ओटीपोटाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, पिरियड्सचा, पीसीओडीचा वगैरे जे काही असतील समस्या, तर योगोपचारांमध्ये हे पश्चिमोत्तासन आवर्जून घेतला जाणारा एक व्यायाम प्रकार आहे. त्याचबरोबर वैधत्वासाठी सुद्धा या आसनाचा उपयोग केला जातो. शिवाय मला सगळा निघून जाण्यासाठी, पाठीच्या कण्यातला, पोटातला, आतड्यांवरची सूज असेल पोटांवर, तर ती पूर्णपणे कमी करण्यासाठी सुद्धा पश्चिमोत्तानासनाचा वापर केला जातो. प्रोसेस करूयात आपण. श्वास घेत बाजूला हात वरती घ्यायचे आणि श्वास सोडत पुढे जायचंय. गुडघे उचलायचे नाहीत, खांद्यातून वाकायचं नाही, खांदा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि कमरेतून पुढे जायचंय. श्वास सोडत, ज्यांना जेवढं शक्य आहे, एवढं शक्य आहे एवढंच करा. इथं हात जातोय एवढाच जावा. इथं हात कधी जातो, ज्यावेळेस आपण खांद्यातून वाकत असतो. कमरेतून वाकतो त्यावेळेस आपसुक हात पुढे जातो. कदाचित डोकं लगेच चिकटणार नाही, पण कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे सरळ. ज्यांना शक्य त्यांनी पकडायचंय. व्हेरी गुड. एवढं येतं एवढं या. ज्यांना खाली जाताय ते खाली जावा. मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम असेल त्यांनी करू नका हे. अँड रिलॅक्स. श्वास सोडत हात खाली. ह्या आवर्जून रोजच्या रोज करायचं आहे. कमीत कमी सुरुवातीला 3 ते 4 वेळा करायचंय आणि मग हळूवारपणे तुम्ही संख्या वाढवू शकताय. नाव वज्रासनात यायचंय. मान सरळ, खांदे सरळ. आता आपण करणार आहोत मानेचे एक्सरसाइज. त्यासाठी सर्वप्रथम लेफ्ट साइडला बघायचंय, राईट साइड, लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट अँड स्ट्रेट. आता लेफ्ट साइडला टच करायचा प्रयत्न करायचा आहे, कान खांद्याला चिकटतील. राईट साइड, लेफ्ट, राईट, लेफ्ट, राईट अँड रिलॅक्स. आता आपण करणार आहोत खांद्याचे एक्सरसाइज. त्यासाठी हात सरळ पायावर ठेवायचे आणि आता खांदे उचलायचे. श्वास घेत घेत खांदे उचलायचे. अप, एक्झेल अँड डाऊन. अगेन इनहेल अँड अप,
Exhale and down. Again, up, down. Inhale, exhale. Inhale, exhale and relax. आता आपण करणार आहोत नेत्र संचलन म्हणजे डोळ्यांसाठी. आता जे काही चष्मा लागतोय बऱ्याच जणांना, त्याचं प्रमाण वाढलंय बऱ्याच जणांना, म्हणजे मोस्टली सगळ्यांच्या डोळ्यावर चष्मेच आहेत. तर ते डोळ्यांचा त्रास कमी व्हावा, डोळ्यांचा दाह कमी व्हावा, पाणी येत असेल तर ते, हे ज्या काही डोळ्यांशी संबंधित त्रास आहेत ते सर्व कमी करण्यासाठी ह्या आसनाचा किंवा ह्या प्रॅक्टिसचा खूप उपयोग होतो. त्यासाठी डाव्या हाताचा अंगठा डोळ्याच्या समोर घ्यायचा आहे, वरती नको खाली नको, स्ट्रेट. अंगठ्याकडे लक्ष केंद्रित करायचंय आणि हळूहळू मान सरळ, फक्त डोळे फिरवायचे अंगठ्याकडे. टार्गेट दिलं की आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करतो म्हणून अंगठे जितकं शक्य तितकं शक्य दिसतंय तेवढा अंगठा हात बाजूला घ्यायचा. पुन्हा हळूवारपणे समोर घ्यायचाय, मान सरळच ठेवायची. आता उजव्या हाताचा अंगठा आणि उजव्या दिशेला नजर फिरवायची. कम्प्युटर लॅपटॉप पुढे बसून जो काही त्रास होतो तर कंपल्सरी चालू याच्यात पण तुम्ही हे करू शकणार व्यायाम प्रकार आहे. म्हणजे काम चालू आहे आणि मध्येच तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही करू शकतो. दुसरा प्रकार आहे, अंगठ्याकडे लक्ष द्यायचंय, कोणताही उजव्या किंवा डाव्या हाताचा, आणि वर नजर घ्यायची. मान बिलकुल वर घ्यायची नाहीये, जेवढं शक्य आहे तेवढं वर पाहायचंय. अगेन स्ट्रेट अँड डाऊन. बिलकुल मान खाली घ्यायची नाही, शक्य तेवढं सरळ बघायचं. अगेन मिडल अँड रिलॅक्स. उजवीकडे डावीकडे वर खाली, रोजच्या रोज कंपल्सरी हा एक्सरसाइज करायचा आहे की ज्याच्यामुळे डोळ्यांचे त्रास कमी होतील. ओके, आता आपण खाली झोपायचंय, त्यासाठी पाय सरळ पुढे करायचे आणि झोपताना दोन्ही हाताचे कोपरे टेकवायचे आणि मग खाली झोपायचे. रिलॅक्स व्हायचंय. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आता आपण करणार आहोत द्विपाद उत्तान पादासन. आता त्यासाठी हात जमिनीवर ठेवायचे आणि श्वास घेत घेत दोन्ही पाय उचलून 90 डिग्री पर्यंत घ्यायचे. आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी 30, 45, 60, 90 डिग्री जेवढे जमतात तेवढा प्रयत्न करायचा आहे आणि सरळ 90 डिग्री श्वास सोडत सोडत हात खाली. ज्यावेळेस खूप प्रवास करून किंवा कंटिन्यू उभं राहून पायांना त्राण येतो किंवा ते दुखतात, त्यावेळेला आवर्जून हा व्यायाम प्रकार करायचा आहे. याच्यामुळे पायदुखी कमी होते, रादर थांबू पण शकते. त्यासाठी पुन्हा एकदा आपण करूयात द्विपाद उत्तान पादासन. दोन्ही पाय एकत्र 90 डिग्री. याच्यामुळे मांड्यांना एक सुडौल आकार सुद्धा येतो, बळकटता वाढते, पोटांची स्नायू, मांड्या, पाय यांचे स्नायू बळकट होतात. रिलॅक्स. फक्त काळजी काय घ्यायची, शेवटी बॅलन्स्ड जाण्याची शक्यता असते पाय खाली घेताना, तर पाय आपटू न देता सावकाश खाली ठेवायचे. आता आपण करणार आहोत पवन मुक्तासन. त्यासाठी पुन्हा एकदा द्विपाद उत्तान पादासन करायचंय. पाय सरळ वरती आणि आता फोल्ड करायचे, गुडघ्यातून जवळ घ्यायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सुरुवातीला असं पकडा पाय इथं, आणि ज्यांना जमतंय व्यवस्थित करू शकतायत, मेन्स्ट्रुअल इश्यू नाही येत आता, तर त्यांनी सर्वांनी हाताची घडी घालायची इथं, म्हणजे पाय अजून जवळ येतात. आणि मान उचलायची, डोकं, नाक, कपाळ, हनुवटी टेकवण्याचा प्रयत्न करायचा. रिलॅक्स. डोकं खाली ठेवायचंय. पुन्हा एकदा पाय वरती, हात खाली. जो अपानवायू तयार झालेला असतो तो मोकळा होण्यासाठी याचा उपयोग होतो. नपुसकता, वैंधत्व आणि पिरियडशी रिलेटेड ओटीपोट, पूर्णपणे पोटातले स्नायू, लहान मोठे आतडी या सर्वांसाठी फायदेशीर असणारं आणि खूप महत्वाचं आसन आहे पवन मुक्तासन. पुन्हा एकदा आपण करूया. दोन्ही पाय वरती, पाय फोल्ड करायचे. त्यांना जमतंय त्यांनी हाताची घडी घाला, ज्यांना शक्य नाही त्यांनी तिथंच हात फोल्ड करायचे आणि मान उचलायची. ज्यांना स्पॉन्डिलिटिसचा काही त्रास आहे
तर त्यांनी मान उचलू नका आणि हे आसन करताना सुद्धा अतिशय सावकाश दक्षतापूर्वक करायचे आहे. मान उचलायची, श्वास सोडत खाली, पायवरती, आणि आता हळूवारपणे श्वास सोडत खाली. रिलॅक्स. आता आपण करणार आहोत मत्स्यासन. त्यासाठी डावा पाय, उजवा पाय, मांडी घालायची. ज्यांना शक्य त्यांनी पद्मासन करू शकता. हात डोक्याजवळ घ्यायचे, खांद्याच्या जवळ, आणि मान डोकं उचलायचे आणि उलट करायचे. टाळूवर बॉडी घ्यायची, डोकं, आणि हात सरळ समोर मांडीवर. नॉर्मल इनहेल एक्झेल, रेग्युलर प्रोसेस. रिलॅक्स. हात जवळ घ्यायचे, डोकं खाली ठेवायचं. पुन्हा एकदा करायचंय. डोकं जवळ घे, डोक्याजवळ हात, आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा पाय, डोकं उचलायचं. रिलॅक्स. हळूवारपणे पाय सोडायचे. मन स्थिर करायचंय, शरीर शांत ठेवायचंय, आणि आता पूस बदलून पालथं झोपायचंय. डाव्या बाजूला यायचे, हाताचं घ्यायचं आणि पालथं झोपायचं. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. पायाचे तळवे टाचा आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या बाजूला, आणि हात पालथे करून जमिनीवर ठेवायचे. मान एका बाजूला करायची आहे, आणि जर तसं कम्फर्टेबल नसेल तर कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकून झोपायचे. मकरासन विश्रांतीकारक आसन आहे हे. शवासनाप्रमाणेच विपरीत शयन स्थिती म्हणजे पालथं झोपल्यानंतरच आराम स्थितीतलं. रिलॅक्स. हनुवटी जमिनीला टेकवा, पाय जवळ घ्या, आणि दोन्ही हात पायांच्या म्हणजे मांड्यांच्या जवळ ठेवा. आत घाला, पायांखाली घ्या, आणि आता श्वास घेत घेत दोन्ही पाय एकत्र उचलायचे. श्वास घेत घेत दोन्ही पाय एकत्र उचलायचे. हातांचा आधार घ्यायचा. अप, रिलॅक्स, डाऊन, अगेन अप, डाऊन, रिलॅक्स. हात काढायचे बाहेर. आता उजव्या किंवा डाव्या कुशीवर यायचं. आपण खाली वाकून वाकून पुढच्या बाजूला झुकलो जातो, त्यामुळे जे कमरेच्या स्नायूंना बळकटी येते. त्याचप्रमाणे उलट्या दिशेनं म्हणजे शलभासन करताना उलट्या दिशेनं आपण पाय उचलतो, त्यामुळे बॉडीला एक वक्र आकार येतो, शलासारखा आकार येतो, म्हणून त्याला शलभासन म्हटलं जातं. हातावर यायचंय, बॉडी पूर्ण सरळ करायची आहे. एका हातावर यायचंय, कुठेही पुढे किंवा मागे झुकू नका, बॉडी बॅलन्स करा, आणि हळूवारपणे डावा पाय किंवा तुमचं ज्या अंगावर असाल तुम्ही वरती असणारा पाय वर घ्यायचा. प्रयत्न करायचा तो सरळ वर जाण्याचा, जेवढा शक्य तेवढा वर घ्यायचंय. अनंत आसन. रिलॅक्स. पुन्हा पाय खाली घ्यायचाय. अगेन लास्ट काउंट. जेवढं शक्य तेवढा पाय वरती घ्यायचाय. हाताने वाटल्यास ओढायचाय. रिलॅक्स. सेम पोझिशन दुसऱ्या साईडनं करायची आहे. तुम्ही तिथले तिथंच टर्न होऊ शकता. रिलॅक्स. हातावर यायचंय, बॉडी अप, आणि आता पाय वर उचलायचंय. बॉडी बॅलन्स करायची आहे. रिलॅक्स, डाऊन, अगेन अप, रिलॅक्स, आणि आता सरळ बसायचं. सॉरी, सरळ बसायचं नाहीये, आपण जी विपरीत शयन स्थितीमध्ये होतो त्या शयन स्थितीमध्ये झोपायचं. आता हात छातीजवळ घ्यायचे, पायांच्या चवड्यांवर यायचे,
भुजंगासन, बॉडी लिफ्ट करायचे प्लस गुडघ्यांवर यायचे आता. आणि आता त्रिकोणासन करणार आहोत. त्यासाठी पूर्णपणे गुडघे सरळ करायचे, तासात टेकवायचे आणि प्रयत्न करायचा आहे हनुवटी छातीला टेकवण्याचा. रिलॅक्स. वज्रासनात या आणि खाली बसायचं. रिलॅक्स. मांडी घाला. वज्रासनात जेवण झाल्यानंतर बसू शकता. पूर्ण आसनांमध्ये एकमेव वज्रासन असं आहे की जेवणानंतर सुद्धा तुम्ही बसू शकता किंवा करू शकता. एक 20 ते 25 मिनिट जरी बसलो तरी खूप फायदे होतात त्याचे. रिलॅक्स. डोळे बंद. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. हाताचे पंजे वरच्या दिशेला. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता मी 4 काउंट करेल. 4 काउंट करेपर्यंत हळूहळू श्वास घेत राहायचा आहे. परत 4 काउंट करेल, हळूहळू श्वास सोडत राहायचा आहे. 4 काउंट पर्यंत श्वास घ्यायचा आहे, 4 काउंट पर्यंत श्वास सोडायचा आहे. ओके, बी रेडी and start. Inhale, 1, 2, 3, 4. Exhale, 1, 2, 3, 4. Again, inhale, 1, 2, 3, 4. Exhale, 1, 2, 3, 4. Relax. सेकंड रिदम आपण घेतोय 4-8. 4 काउंट पर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि हळू 8 काउंट पर्यंत श्वास सोडायचा आहे. अगेन इनहेल 1, 2, 3, 4 and exhale 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Inhale 1, 2, 3, 4. Exhale 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Relax. आता जे काही आपण पॅन्डेमिक पिरियड मध्ये सिच्युएशन्स बघतोय ओव्हरऑल, तर हे कोविड असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे कुठलेही त्रास असतील, तर हे त्रास वाढण्याचं आता मूळ कारण असं आहे की ज्यावेळेस आपण श्वास घेतो बऱ्याच वेळेला ऑक्सिजन लेवल कमी होते असं सांगितलं जातंय की संशोधनात असं सांगितलं की ऑक्सिजन लेवल कमी होते म्हणजे ऑक्सिजन आपण पूर्ण घेऊ शकत नाही असं नाहीये. तर ऑक्सिजन आपण पूर्ण घेऊ शकतोय, फक्त शरीरातला कार्बन डायऑक्साईड तेवढ्या पटीत बाहेर पडत नाहीये, त्यामुळं ऑक्सिजन लेवल कमी होते. म्हणून हा जो रिदम एक्सरसाइज आहे आपण आता केलेला 4-4 किंवा 4-8, 4-8 जास्त महत्वाचा आहे. तर त्याची रोजच्या रोज तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, सर्वांनी करायचं आहे. आणि इतर वेळेला पण, म्हणजे आता कोरोना किंवा काय या गोष्टींमुळे न करता रोजच्या रोज तुम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन घ्यायचा हळूवारपणे आणि त्याच्याही दुप्पट जास्तीत जास्त तो बाहेरही श्वास सोडायचा आहे की जेणेकरून शरीरातला एक्स्ट्रा कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर जाईल, शेवटपर्यंत बाहेर जाईल. म्हणून 4 पर्यंत जर तुम्ही श्वास घेताय तर 8 पर्यंत तो सोडायचा आहे, म्हणजे हळूवारपणे घ्यायचा आहे आणि त्याच्याही पेक्षा हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. रोजच्या रोज करायचा आहे. दुसरा एक आपण करूयात, एक हात छातीवर ठेवायचा आहे, एक हात पोटावर ठेवायचा आहे आणि एक 2 ते 3 श्वास घ्या आणि सोडा, ऑब्झर्वेशन करा आणि कोणीतरी अनम्यूट करून मला सांगा की काय स्थिती काय होतीये. ज्यावेळेस तुम्ही श्वास घेताय त्यावेळेस तुमची छाती पोटाची स्थिती काय होतीये, श्वास सोडताय त्यावेळेला छाती आणि पोटाची स्थिती काय होतीये. एक 2-3 श्वास घ्या अँड लेट मी नो, कोणीतरी मला सांगा की तुमची नेमकी स्थिती काय होतीये. येस, झाले असतील आय गेस. कोणी पण, एनीवन. लवकर सांगायचंय.
श्वास घेतल्यावर काय होतंय किंवा काय वाटतंय, श्वास सोडल्यावर काय होतीये हालचाल? हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो, Yes, कोणी ma'am. पण सांगायचंय. काय स्थिती होतीये? सगळ्यांचे श्वास व्यवस्थित चालू आहेत ना? जर तसं असेल, श्वास घेताना पोट म्हणजे फुगतंय आणि छाती आत जाते आणि श्वास सोडताना छाती फुगते आणि पोट आत जाते. ओके, थँक्यू. अजून सगळ्यांचे फीडबॅक असेच आहेत का? सगळ्यांना असंच जाणवतंय का? श्वास घेतल्यावर पोट फुगतंय आणि श्वास सोडल्यावर पोट आत जातंय? त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय होतंय अजून वेगळं? मॅम श्वास घेतल्यानंतर पोट आत जातंय आणि श्वास सोडल्यानंतर पोट बाहेर येते. ओके, आय गेस असं सगळ्या भरपूर जणांचा हा हे असेल, आन्सर असेल की श्वास घेतल्यावर पोट आत जातंय आणि श्वास सोडल्यावर पोट फुगतंय, असं बऱ्याच जणांचा आन्सर असेल, बरोबर? ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही लहान बाळाला ऑब्झर्व करतात त्यावेळेस लक्षात येईल, स्पेशली बाळ झोपलं असेल त्यावेळेस, श्वास घेतल्यानंतर बाळाचं पोट फुगतं आणि श्वास सोडल्यावर पोट आत जातं. खरं ब्रीदिंग इनहेल एक्झेल प्रोसेस ती आहे. पण जसे जसे आपण मोठे होत जातो आणि बाकीच्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये नको असणारे फॅट्स असतील, आळस असेल आणि बाकीच्या जे काही नको असणाऱ्या गोष्टी आपल्या व्याधी वाढत राहतात, तसं तसं आपल्या श्वासाचा रिदमच उलटा होतो. त्यामुळे इम्युनिटी कमी होण्याचे प्रमाण, तुमचा डाएट व्यवस्थित नसल्यामुळे सुद्धा इम्युनिटी कमी होण्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग त्रास, आजार, हार्ट अटॅक, शुगर, बीपी अँड ऑल काइंड ऑफ डिसीजेस वाढायला लागतात. तर श्वास घेताना आता जाणीवपूर्वक लक्ष देऊन ज्यावेळेस तुम्ही श्वास घ्याल त्यावेळेस पोट फुगवायचंय, म्हणजे प्रॅक्टिस होईपर्यंत पुन्हा एकदा आपला प्रॉपर रिदम, नॅचरल रिदम येण्यासाठी जाणीवपूर्वक पोट फुगवायचंय आणि श्वास सोडाल त्यावेळेस जाणीवपूर्वक पोट आत घ्यायचंय. आता हे लक्षात ठेवण्यासाठी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. फुगा लक्षात घ्यायचा, ज्यावेळेस आपण एअर ब्लो करतो त्यामध्ये हवा भरतो त्यावेळेला फुगा फुगतो म्हणजे पोट. श्वास घेतला, हवा भरली म्हणजे पोट फुगलं, फुगा फुगला, आणि श्वास सोडला म्हणजे फुगा कमी झाला. तर आता कंपल्सरी जाणीवपूर्वक श्वास घेताना पोट फुगवायचंय, श्वास सोडल्यावर पोट आत घ्यायचंय. अगोदर याची सुरुवात करायची आहे. कंपल्सरी सगळ्यांनी रोजच्या रोज अशाच पद्धतीने श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट ऍड काय करायचंय तर आपला रिदम एक्सरसाइजचा जो काही काउंट आहे तो 4:4, अदरवाईज 4:8. तर ब्रिदिंग एक्सरसाइज ह्या पद्धतीनंच करा. मग कोरोना असो किंवा कोणतेही काही त्रास इथून पुढे येऊ होऊन गेलेले असो, तर तुमची इम्युनिटी प्रॉपर राहील. ब्रिदिंग मुळे तरी कुठले त्रास होणार नाही. ओके, पुढे जाऊयात आपण. आता आपण करणार आहोत शुद्धी क्रिया. शुद्धी क्रिया म्हणजे अनुलोम विलोम. ज्या काही नाड्या आहेत तर योगासनामध्ये शुद्धी क्रिया, योगासनं वेगळी आहेत, शुद्धी क्रिया वेगळ्या आहेत आणि प्राणायाम वेगळा आहे. तर अनुलोम विलोम ही एक शुद्धी क्रियांमध्ये येणार प्रॅक्टिस आहे. त्यासाठी आपण प्रणव मुद्रा अगोदर शिकूया. प्रणव मुद्रा म्हणजे अंगठा जवळ घ्यायचा आहे, नंतर त्याच्या शेजारची ही 2 बोटं मधून फोल्ड करायची आणि कडेची 2 बोटं सरळ उभी करायची. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय ना? अंगठा सरळ करायचा आहे, 2 बोटं फोल्ड, त्याच्या शेजारची 2 बोटं पुन्हा सरळ. आता अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचंय, उजव्याच हाताचा करायचा आहे, उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. ही दुमडलेली 2 बोटं ओठांच्या जवळ घ्यायची साधारण, आणि ही दुसरी 2 बोटं सरळ. आता अंगठ्यानं नाकपुडी बंद करायची, श्वास घ्यायचाय, हळुवारपणे घ्यायचाय आणि दीर्घ घ्यायचाय. मग नंतर ही 2 बोटं लावायची डाव्या नाकपुडीला, अंगठा उचलायचा आहे, श्वास सोडायचा आहे. पुन्हा सेम त्याच नाकपुडीनं, उजव्याच नाकपुडीनं श्वास घ्यायचाय, मग ती बंद करायची, डावी ओपन करायची आणि डावीनं सोडायचंय. पुन्हा डावीनं घ्यायचाय, उजवीनं सोडायचंय, पुन्हा उजवीनं घ्यायचंय, डावीनं सोडायचंय.
या पद्धतीनं अनुलोम विलोम जितक्या जास्तीत जास्त वेळा तुम्हाला करता येईल. सुरुवात असेल तरी तुम्ही कमीत कमी 10 ते 12 वेळा करायचंय आणि मग अशी आवर्तन तुम्ही खूप वेळा घेऊ शकता. तुमची सवयीनं तुम्ही 35-40 वेळा करू शकता मिडल आणि रोजच्या प्रॅक्टिसनं आरामात तुमचे 80 ते 100 पर्यंत अनुलोम विलोम केले जातात. तर रोजच्या रोज अनुलोम विलोम करायचे. शुद्धिक्रिया आहेत ज्या काही श्वसन नलिकेत आपल्याला किंवा बाकीच्या आपल्या नाड्यांमध्ये जे काही मल असेल किंवा टॉक्झिन्स असतील ते बाहेर पडण्यासाठी याची मदत होते. आता आपण प्राणायामामध्ये करणार आहोत शीतली प्राणायाम. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे, अगदी बारमाही सर्दी असते, त्यांनी हे करू नका. कफ आहे त्यांनी सुद्धा करू नका. बाकी सगळेजण करू शकतात. शीतली करताना आपल्याला जीभ फोल्ड करायची आणि बाहेर काढायची या पद्धतीने. ज्यांना बऱ्याच जणांना असं होतं की जीभ फोल्ड करता येत नाही, तर त्यांना प्रॅक्टिस करावी लागते. त्या प्रॅक्टिस साठी काय करायचंय, तोंडाचा चंबू करायचा. म्हणजे आता आपण जे जनरली पाऊट केले जातात त्या पाऊट पद्धतीनं चेहरा करायचा, ओठ करायचे आणि मग हळुवारपणे जीभ बाहेर काढायची अशा पद्धतीनं. आता पुढच्या सूचना अशा आहेत की ज्या वेळेला तुम्ही जीभ फोल्ड करून बाहेर काढता त्यावेळेला नाकाने श्वास न घेता तोंडानं श्वास घ्यायचा. म्हणजे त्या जिभेतून श्वास घ्यायचा आणि हळुवारपणे संत गतीने घ्यायचा आणि मोठा घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा आणि नंतर जीभ आत घेऊन विदिन सेकंड थांबायचंय श्वास कंट्रोल करून, रोखून आणि मग नाकानं श्वास सोडायचा. आय रिपीट इट. तुम्ही जीभ बाहेर काढता त्यावेळेस जिभेनं श्वास घ्यायचा, नंतर जीभ आत घेऊन विदिन मोमेंट थांबायचंय आणि नंतर नाकानं श्वास बाहेर सोडायचा. आता आपण 3 वेळा करूयात. जीभ बाहेर काढा हळुवारपणे. इनहेल, जीभ आत, नाकानं श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. पुन्हा एकदा. रिलॅक्स. ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत, मग उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणं असेल, दाह लागणं असेल, खूप घाम येणं असेल, तर उष्णतेशी संबंधित असणारे जे काही त्रास आहेत, व्याधी आहेत, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे. सर्दी कफ असणाऱ्यांनी करायचं नाही, मी मगाशी सांगितलं, किंवा केलं तरी हार्डली 1 ते 2 काउंट करायचे आणि बाकीच्यांनी 5-6 काउंट करू शकता. शिवाय ज्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी पटकन राग येतो किंवा खूप जास्त रागीट स्वभाव आहे, खूप क्रोध आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा मन शांत करण्यासाठी, थंड करण्यासाठी, विचार कंट्रोलमध्ये येण्यासाठी शीतली प्राणायामाचा वापर केला जातो. अति क्रोध, अति दाह, उष्णतेचे त्रास या सर्वांसाठी शीतली प्राणायाम सर्वांनी करायचा. आता आपण भ्रामरी आणि ओंकार करणार आहोत. भ्रामरीसाठी मुद्रा घेताना कान अंगठ्यानं झाकायचे. पहिलं बोट भुवयाच्या वरती ठेवायचंय, नंतरची 2 बोट डोळ्यांवर ठेवायची आणि त्याला चिकटून, अंतर न ठेवता त्याला चिकटून ते खाली एक ठेवायचे आणि ओंकार गुंजन करायचे. तोंड न उघडता किंवा उच्चार न करता नुसतं या पद्धतीने करायचे. आता आपण भ्रामरी प्राणायाम 2 वेळा करूयात आणि मग ओंकार 3 वेळा करूयात. ओंकारच्या सूचना मी नंतर देते. सगळ्यांनी ताठ बसायचंय, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, खांदे सरळ. आता कान झाकायचे आणि डोळ्यांवर मी सांगितलेल्या पद्धतीने मुद्रा घ्यायची. दीर्घ श्वास घेऊन गुंजनाला सुरुवात करायची. रिलॅक्स. हात खाली घ्यायचे.
श्वसन एकदम शांत स्थिर करायचंय. नॉर्मल इनहेल, नॉर्मल एक्सेल. प्रयत्न करायचा आहे. श्वास घेतला की पोट फुगतंय, श्वास सोडला की पोट आत जातंय. जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात येतोय आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर जातोय. व्हिज्युअलाइज करायचंय. दीर्घ श्वास घेऊन ओंकार गुंजन करायचंय. त्यासाठी अ उ म या क्रमानं करायचंय. सुरुवात करूया 3 वेळा ओंकार गुंजनाला. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचाय, सोडायचंय. रिलॅक्स. चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणायचंय. व्हिज्युअलाइज करायचंय की आपण किती हेल्दी आहोत, सक्षम आहोत. कुठलंही संकट आलं तरी परिपक्व आहोत. प्रत्येक श्वास आत घेताना विचार करायचा, व्हिज्युअलाइज करायचंय की सगळे चांगले गुण माझ्यात येत आहेत. माझे सगळे चांगले ब्लेसिंग्स मला मिळत आहेत. सगळी सकारात्मकता माझ्यात येते. फील करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. आणि प्रत्येक श्वास बाहेर सोडताना माझ्यातली एक नकारात्मकता, माझ्यातील वाईट गुण हळुवारपणे बाहेर पडतायत. Each and every inhale, I am getting very positive energy, positive thoughts. I am trying to absorb it, and with every exhale, all bad habits, bad thoughts move out. I am full of positive energy. I'm a very motivated. I'm a very confident, very, very adorable, and now feeling very peaceful. Wow. अतिशय शांत, संत, सुख, समाधान माझ्यात आहे. मी खूप खूप आभारी आहे की मी एकदम निरोगी आहे, आरोग्य संपन्न आहे. प्रत्येक श्वास बाहेर सोडताना माझ्यातला जो काही दुखावा आहे, त्रास आहे, चिडचिड आहे, जी काही माझ्यातली कमतरता आहे, लक्ष देणं असेल, लक्ष केंद्रित करणं असेल, हात पाय पाठ कंबर पोट आतील बाजूस बाहेरच्या बाजूस कुठं काही दुखावा असेल, तो सर्व नाहीसा होतोय. माझ्यातल्या चांगल्या गोष्टी इम्प्रूव्ह होत आहेत आणि चुकीच्या वाईट गोष्टी डेव्हलप व्हायला मदत होतीये, बाहेर पडते. माझी ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतीये. आय वन ऑफ द लकीएस्ट पर्सन. एवढे बाहेर त्रास असताना सुद्धा आज मी एकदम सेफ आहे, व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे. हे सर्व ज्या गोष्टींमुळे शक्य झालं, मग आपले पॅरेंट्स असतील, मित्रपरिवार असेल, आपलं कॉलेज असेल, आपले टीचर्स,
सगळ्या गोष्टी, सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे. गॉड, एनर्जी, युनिव्हर्सल स्ट्रेंथ, सर्व सर्व चांगल्या गोष्टींचे मनापासून आभार मानायचे. आणि ज्यांच्यामुळे आपल्यामुळे ज्यांना कोणाला त्रास झालेला आहे त्यांची मनापासून माफी मागायची. आपला ज्यांचा कोणाला त्रास झालाय, जे आपल्यामुळे कधीही कधीही अगदी दुखावले गेले असतील, त्या सर्वांची मनापासून माफी मागायची. चेहऱ्यावर स्मित हास्य आणायचंय, खुश व्हायचंय. आपण एक फुल ऑफ एनर्जी बॉडी, फुल ऑफ एनर्जी अँड पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन दिवसाची खूप चांगली सुरुवात झाली यासाठी शतशः आभार मानायचे. आणि हळुवारपणे हात जोडून डोळ्यांवर चेहऱ्यावर फिरवून डोळे उघडायचे. अँड रिलॅक्स. सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी आणि स्वतःसाठीच आपण क्लॅपिंग करणार आहोत. तर क्लॅपिंग करण्यासाठी 2 बोटांमधलं अंतर जास्तीत जास्त घ्यायचंय, हाताला पूर्ण ताण द्यायचंय अँड क्लॅपिंग करायचंय. तत्पूर्वी बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आपण हाताची बोटं ताणतो त्यावेळेस फक्त पाम्स टच होतात, म्हणजे हाताचे तळवे. तर तसं न करता बोटं सुद्धा चिकटली पाहिजेत. ॲक्युप्रेशर पॉइंट आपल्या शरीराला जेवढे गरजेचे असतात ते आणि तेवढ्याच प्रमाणात दबले जातात. म्हणून रोजच्या रोज क्लॅपिंग करायचंय. जास्तीत जास्त जोरात करायचंय की आपलेच हात आपल्या हाताला लागतील आणि थोडेसे जळजळ पण होऊ शकते. इट्स ऍब्सोल्युटली फाईन, इट्स व्हेरी नॉर्मल. जास्तीत जास्त जोरात क्लॅपिंग करायचंय. येस, स्टार्ट. आपण आता एक 20 क्लॅपिंग घेणार आहोत, 20 काउंट्स घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. हात सोडायचे आणि पहिल्यांदा जिथं फोल्ड होतात तिथं फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड, थर्ड फोल्ड and close. Relax. Again open it and again first fold, second and third. Relax. पुन्हा एकदा हात सोडायचे आणि रिलॅक्स व्हायचे. सर्वांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःला जपा. जपायचंय म्हणजे एकदम निवांत आरामात बसून सगळं करायचं असं होत नाही. स्वतःच्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीनं होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. जर आपल्याला सुखी निरोगी आयुष्य अगदी शेवटपर्यंत जगायचं असेल तर स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा. तर आपण इतरांना समजून घेऊ शकतो, इतरांवर प्रेम करू शकतो. त्यामुळं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य स्टेबल ठेवा, म्हणजे नकारात्मकता आपोआपच बाहेर लांब राहते. आणि जे काही आता पॅन्डेमिक पिरियड मुळे आपण नको असणाऱ्या निगेटिव्ह न्यूज ऐकतोय, पाहतोय, तर ह्या घटना टाळायच्या असतील तर त्यासाठी सुरुवात स्वतःपासून करायची आहे. आणि फुल ऑफ एनर्जी दिवसाची सुरुवात करायची आहे. आणि दिवसाची सांगता सुद्धा आपण सर्वांचे आभार मानून आणि आपल्यामुळे जे कोणी दुखवले त्यांची माफी मागून करायची आहे. खूप छान समाधान मिळतं आपल्याला, मानसिक समाधान मिळतं आणि झोपेचे ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हायला सुद्धा मदत होते. त्यामुळं रोजच्या रोज जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःला वेळ देऊन आवर्जून ह्या गोष्टी करा. तुम्हीच व्यवस्थित आणि सुखी राहाल आणि तुमच्याकडे बघून तुमचे परिवार सुद्धा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. डेलोनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आमच्यासाठी हा योगाचा कार्यक्रम योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक करून दाखवली. आणि मला पूर्ण अपेक्षा आहे आणि शाश्वती आहे की सगळी मुलं आजपासून एक प्रण घेतील आणि योग त्यांच्या जीवनाचा एक भाग करतील. आणि धन्यवाद सर. यानंतर सुद्धा मॅडम शक्यतो बरेचसे परिवार म्हणजे फॅमिली मेंबर सुद्धा मुलांचे जॉईन झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपलं मार्गदर्शन नेहमी मिळत राहील अशी अपेक्षा करतो. आणि या योग दिनानिमित्त जो आपण व्हर्च्युअल कार्यक्रम केला होता, प्रिन्सिपल सर आणि मॅडमच्या परवानगीची मी असं जाहीर करतो की हा कार्यक्रम इथे संपला.
जर कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल, म्हणजे कार्यक्रमाची शेवट करण्या अगोदर जर कुणाला मनोगत काही व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आपला माईक ऑन करून आपलं मनोगत व्यक्त करू शकता. मुलांपैकी नक्कीच मला आवडेल सर मनोगत हा. ऐकायला. हो हो, म्हणजे वाक्य पहिल्यांदा बोलून गेलो, पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की आपण मनोगत घेऊया कुणाचं तरी. अगदी अगदी. हा, कुणी आहे का मुलींपैकी? Ma'am, I'm Vaishnavi Bhoite. हाय. Currently, I'm living in Mumbai, but I Okay. felt like after practicing your yoga, I'm feeling very fresh now. Oh, thank you so much. And I You are actually practice yoga, but I realized that I'm not very flexible for that. it's a beginning, darling. So don't think that in that way, because till today I am practicing. Till today I am feeling the same, but I know that I am trying my best. So same way, I would like to give you message, you and to all, just trying your day, trying your best, then you will get 100% positive results. Yes, ma'am. I will daily practice yoga now. Yes, thank you Thank so you much. so much, ma'am. Thank you. मॅम, Yes. ॲक्च्युली खूप थँक्यू तुम्हाला. मला एक क्युरी होती हा, बोल. की तुम्ही जे शीतली सांगितलं, शीतली प्राणायाम, त्याच्यामध्ये हम्म. तुम्ही टंग आहे ती फोल्ड करायला सांगितली ना, हो, आउटसाईडला हे करायची. पण म्हणजे बरोबर. मी आतापर्यंत जे करत होते तर ते आपले जे दोन्ही टीथ आहेत तर ते एकमेकांवर असे चिटकवायचे आणि मग त्याच्यानंतर आपली बिग स्माइल देऊन ते जे आपली ऑक्सिजन आहे ते आपण. ते सितकारी आहे. अच्छा. हॅलो. येस मॅम. तो सितकारी प्राणायाम आहे. सितकारी प्राणायाम आहे. आणि शीतली प्राणायाम करताना जीभ बाहेर काढायची आणि सितकारी करताना दातांवर ताट ठेवून आवाज काढत घ्यायचा. अच्छा. तुमचं नावामध्ये कन्फ्युजन झालंय. ओके मॅम, थँक्यू. येस. अजून कोणाला काही शंका आहेत का? ओके, आय गेस तुमचं अजून एक सेशन आहे 8 वाजता. हो हो मॅडम. राईट. ओके चालेल. सर, नो प्रॉब्लेम. चालेल, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅलो. हा हा, येस. हा सर. हॅलो हॅलो सर. हा सर, बोला बोला. हा सर, मी डॉक्टर अनिल लोणकर बोलतोय पाटेसवरून. हा हा, नमस्कार सर. पहिल्यांदा आपल्या कॉलेजचं अभिनंदन की असा कार्यक्रम आहे ते मुलांच्यासाठी तुम्ही सुरू केला, की 1-2 क्वेरीज विचारल्या मुलींनी की ते पूर्ण हे होईपर्यंत त्यांनी लक्ष दिलं आणि योगाचं काय महत्व आहे ते मॅडमनी थोडक्यात सांगितलंच आहे. त्यामुळे कंटिन्युटी आणि अगदी कॉलेजच्या ह्याच्यापासूनच तुम्ही जर हे असं सुरू ठेवलं तर पुन्हा एकदा कॉलेजचं अभिनंदन. मॅडमनी छानपैकी बाय मीन्स ऑफ ऑल म्हणजे प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, योगासनं आणि ह्याची जी माहिती दिली ती मुलांना उपयोगी पडेल एवढंच पॅरेंट्स तर्फे मी बोलतो. ओके, धन्यवाद सो सर. मच. ओके ओके येस, ओके, बाय. थँक्यू. कॉलेजचे सुद्धा मनापासून आभार. आणि सर्वांनी मनापासून या गोष्टी ऐकलेल्या आहेत. सरांनी आता जसं सांगितलं तसं फॉलो केलेले आहेत आणि आता इथून पुढेही फॉलो करायचं सरांनी शाश्वती दिलेली आहे. तर पुन्हा एकदा मनापासून सर्वांचेच आभार. आणि आता सरांकडे मी हँड ओव्हर करते, कारण कॉलेजचा अजून पुढचा एक इव्हेंट आहे. तर आपल्यामुळे त्या इव्हेंटला उशीर नको. काही समस्या असतील तर मी माझा मेल आयडी देते, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. मेल आयडी मी सरांकडे देते, सर हँड ओव्हर करतील पुढे. येस, आय विल पोस्ट. ओके, येस, थँक्यू सर. हा कार्यक्रम आपण इथेच संपला असं मी जाहीर करतो.